एकदा का आपण वर्किंग वुमन झालो ना, की असं वाटतं टाईमच नाही कुठल्या गोष्टीला. म्हणजे कुठलीही गोष्ट कोणत्याही टायमिंगला होते. ते सांगते मी तुम्हाला. असं का म्हणते मी. तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि पहिले मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. सकाळी उठून मस्तपैकी पहिले चहा ठेवला आणि बाकी मग पाणी अंघोळीला वगैरे लावलं. तर चहा शिजतोय ना तोपर्यंत मग बाकीचं मग थोडंफार काही भाजी वगैरे कापायची असेल, कणिक वगैरे मळायचं ते मळून घेते मी. पहिले दिवसाची स्टार्टिंग माझी गरम पाणी आणि गॅप घेऊन मग परत ना चहा वगैरे पिते मी. कधी कोरा पिते, कधी म्हणजे कधी दुधाचं पिते, कधी मला आठवण झाली ना दुधाचं पी वाटलं तर पिते, नंतर मोस्टली तर कोरा चहा पिते. मग दोघांसाठी मस्तपैकी असा चहा केला. चहाशिवाय काही दिवसाची सुरुवात होतच नाही. मग अंघोळ वगैरे करून ना देवपूजा करायला घेतली. आणि देवपूजा मला व्यवस्थित करायची होती, कारण की माझी फुलं संपले होते आणि फुलं आणले होते मी. मग मस्तपैकी देवपूजा केली. देवपूजा करायला असं शांत टाईम असा पाहिजे असं वाटतं. पण काय, जॉबला जायचं त्यामुळे इतकी गडबड सर्व करते मी. तरी पण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते देवपूजा. नंतर देवपूजा वगैरे केले. किती सुंदर वाटतं आणि देवपूजा झाल्यावर प्रसन्न अगदी. आणि टाईम का भेटत नाही कुठल्या गोष्टीला, की माझे कपडे बाकी असतात आणि कपडे मला रात्री धुवायला लागतात. तुम्ही पण जॉबला जात असेल तर तुमच्यासोबत पण असं होतं का?